सर तुम्ही साउंडच्या विरोधात आहात, ही भूमिका ठाम आहे. पण तुमच्यावर असाही आरोप आहे, की तुमच्याच दहीहंडी उत्सवाला तुम्ही काही बॉलिवूडची गाणी वाजवून साउंड लावलाच होतात. लास्ट टू लास्ट इयर जेव्हा पहिल्यांदा आम्ही ऐतिहासिक चौकात, ऐतिहासिक दहीहंडी म्हणजे लाल महाल चौकात केली, त्याची पण संकल्पना वेगळी होती. त्या कसबा विभागात अनेक गणेश मंडळ जे 50-50 मीटरवर होते. कॉम्पिटिशन म्हणून दहीहंडी करायची. असे 23 मंडळांना दहीहंडी बंद करून आम्ही एकत्र आणले. ती एकत्रित सार्वजनिक संयुक्त दहीहंडी लावली होती साउंड. मी डिनाय नाही करत. पण त्याच्यावर आम्ही चांगले गाणे लावले. ते असे बॉलिवूडचे गाणे लागले नव्हते माझ्या हिशोबाने. तर मागच्या वर्षी ते डीजे मुक्त दहीहंडी पण केली आम्ही. ज्याच्यात ढोल ताशा असेल, महाकाल असेल आणि संध्याकाळी हंडी फोडायच्या अगोदर वरली बीट्स जे आहे बँजो त्यांचा समावेश केला. ह्यावर्षी तर युनिक कन्सेप्ट आहे दहीहंडीमध्ये. पारंपरिकच आहे. साउंड बिंड डीजे नाही. अनाउन्सिंगला तर साउंड सिस्टम लागते की नाही. म्हणजे आज तुम्ही अँकर आले, सूचना द्यायची तर कमीत कमी ते 2 बेस, 2 टॉप जे नियमाने आहे, ती तर लागते की नाही. पण तेवढ्यापुरतंच. तेवढ्यापुरतंच लागतं. पण त्याच्यात पण हे लोकांनी काय केलं, की मागच्या वर्षी डीजे मुक्त दहीहंडी म्हणला, तर काही जणांनी त्याची फोटो काढले. म्हणलं ही कशी डीजे मुक्त झाली? तर लोकांचा विचार वेगळा असतो.